प्राणायामाचे मन आणि शरीरावर होणारे परिणाम. हरिओम. मी अर्चनाच दिव्य योगा स्टुडिओमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते. भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण जाणून घेणार आहोत प्राणायामाचे मन आणि शरीरावर होणारे वैज्ञानिक आणि योगशास्त्रीय परिणाम. मागील भागात आपण प्राणायाम म्हणजे काय आणि श्वासाचा मनाशी असलेला संबंध समजून घेतला. आज पाहूया नियमित प्राणायामाचा आपल्या शरीर आणि मनावर नेमका कसा परिणाम होतो. योगशास्त्र काय सांगते? पतंजली योगसूत्रात प्राणायामाला अष्टांग योगातील चौथे अंग म्हटले आहे. तस्मिन् सती श्वास प्रश्वास योर गतिविच्छेदः प्राणायामः. याचा अर्थ आसन स्थिर झाल्यावर श्वासोच्छ्वासाच्या गतीचे जाणीवपूर्वक नियमन करणे म्हणजे प्राणायाम. योगशास्त्रानुसार प्राणायामामुळे शरीरातील प्राणशक्तीचा प्रवाह संतुलित होतो, मन शांत होते आणि ध्यानासाठी आवश्यक अशी अंतर्मुख अवस्था निर्माण होते. आता आधुनिक विज्ञान काय सांगते? आपण तणावात असताना शरीरातील सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, श्वास जलद होतो, कॉर्टिसोल आणि ॲड्रेनालिन सारखी ताणाची संप्रेरके वाढतात. ही अवस्था काही वेळासाठी उपयुक्त असली तरी ती दीर्घकाळ टिकली तर अनेक शारीरिक आणि मानसिक समस्या निर्माण होऊ शकतात. नियमित प्राणायामामुळे काय होते? संथ, दीर्घ आणि जागरूक श्वसनामुळे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होण्यास मदत होते. यालाच रिलॅक्सेशन रिस्पॉन्स असेही म्हणतात. यामुळे शरीराला धोका टळला आहे, आता शांत व्हा असा संदेश मिळतो. प्राणायामामुळे मन शांत होते. नियमित प्राणायामामुळे चिंता, तणाव आणि मानसिक अस्थिरता कमी होण्यास मदत होते. विचार अधिक स्पष्ट होतात आणि भावनांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. आता हृदयाचे आरोग्य कसे सुधारते? तर संत श्वसनामुळे हृदयाचे ठोके अधिक संतुलित राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही प्राणायाम उपयुक्त ठरू शकतो. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. प्राणायामामुळे फुफ्फुसांचा अधिक प्रभावी वापर होतो. श्वसन स्नायू मजबूत होतात आणि शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा अधिक कार्यक्षम होतो. मेंदू अधिक कार्यक्षम होतो. योग्य श्वसनामुळे मेंदूला आवश्यक ऑक्सिजन अधिक परिणामकारकपणे मिळतो आणि त्यामुळे एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते, निर्णय क्षमता विकसित होते, मानसिक थकवा कमी होतो, झोपेची गुणवत्ता सुधारते. रात्री झोप येत नसेल, मन सतत विचार करत असेल किंवा तणाव जाणवत असेल तर काही मिनिटे संत श्वसनाचा सराव शरीराला विश्रांतीच्या अवस्थेत नेण्यास मदत करू शकतो. तसेच रोगप्रतिकार शक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. संशोधनानुसार दीर्घकालीन ताण कमी झाल्यास शरीरातील दाह म्हणजेच इन्फ्लामेशन कमी होण्यास मदत होते. याचा अप्रत्यक्ष फायदा रोगप्रतिकारक शक्तीवरही होऊ शकतो. तसेच भावनांवर नियंत्रण, राग, भीती, अस्वस्थता किंवा चिंता यावेळी आपण प्रथम श्वास बदलतो. योगाभ्यास आपल्याला उलटा मार्ग शिकवतो. श्वास बदला आणि त्यामुळे भावना बदलू लागतील. म्हणूनच प्राणायामाला भावनिक संतुलनाचे प्रभावी साधन मानले जाते. पण एक महत्त्वाची सूचना, प्राणायाम अत्यंत लाभदायक असला तरी प्रत्येक प्रकार हा सर्वांसाठी योग्य असेल असे नाही. उच्च रक्तदाब, हृदयविकार, गर्भावस्था किंवा इतर वैद्यकीय समस्या असल्यास योग प्रशिक्षक आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्राणायामाचा सराव करावा. आता आजचा संदेश, प्राणायाम हा केवळ श्वासाचा व्यायाम नाही, तो शरीर, मन, भावना आणि चेतना यांना संतुलित करणारी जीवनशैली आहे. योगशास्त्राने हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले हे ज्ञान आज आधुनिक विज्ञान विविध संशोधनांद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक श्वास ही एक नवीन सुरुवात आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अर्चनाच दिव्य योगा स्टुडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. हरिओम.